हॅलो आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत. आणि मजेत म्हणजे एक आठवडाभर तर माझं इयर पेन होतं आणि मला बोलता येत नव्हतं. माझं जेवणही बंद होतं, म्हणजे बऱ्यापैकी मला जेवण जेवताच येत नव्हतं. आणि सो माझ्या मिस्टरांनी माझी खूप काळजी घेतली या एका आठवड्यामध्ये. तर गाऊ देखील घरी आहे आणि तिचं चाललेलं आहे टी व्ही पाहायचं काम. तर माझे मिस्टर आता आज आहे फ्रायडे आणि मंडे, ट्यूसडे, वेनसडे, थर्सडे ते घरनं काम करत होते. सो मला त्यांची खूप हेल्प झाली. आणि कारण मला असं थोडंसं पेन झालं की लगेच असं चक्कर आल्यासारखं व्हायचं आणि असं वाटायचं की बाळाला कोणीतरी घ्यावं. आणि बाळ छोटं आहे अजून, तर बाळाला म्हणजे एक माणूस लागतो बाळाजवळ. तर आता बाळ झोपलेलं आहे आणि आज आहे फ्रायडे. तर आज मी मस्त, आज मला बरं वाटतं आहे, छान वाटतं, म्हणजे माझी तब्येतही व्यवस्थित आहे. आणि खरं तर मी किचन क्लिनिंगसाठी काढलं होतं आणि म्हणजे सामान वगैरे 1-2 दिवस मी बाहेर काढून ठेवलं आणि त्यानंतर मला इयर पेन स्टार्ट झालं. तर ते सामान वगैरे तसंच आहे आणि माझी किचनची अवस्था खूप बेकार झाली आहे आता. सो मी असा विचार करते की आता मी माझं सामान पॅन्ट्री आहे तर ती आवरून ठेवेल. तर मी असा विचार केला की मागच्या वेळेला मी एक तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केला होता की माझ्या पॅन्ट्रीमध्ये काय काय कडधान्य आहेत. तर तसा सेम व्हिडिओ मी यावेळी बनवायचा विचार करते. सो मी आज तुम्हाला दाखवणार आहे माझ्या पॅन्ट्रीमध्ये काय काय कडधान्य आहेत. आणि बाळ झोपलं आहे, कदाचित बाळ उठेल मधूनच, तर जसं जमेन तसं मी ते तुमच्यासोबत शेअर करेल. आणि तुम्हाला माहितीच आहे आता सगळे सण येत आहेत, त्यामुळे क्लिनिंगची सगळ्यांचीच गडबड चालू आहे. सो तशीच माझीही गडबड चालू आहे, कारण माझ्याकडे बाळ आहे तर मी लवकरच क्लिनिंग स्टार्ट केली आहे, म्हणजे बऱ्यापैकी आधी. आणि मी अशी प्रॉपर एका दिवसाला एक पूर्ण किचन क्लीन करायचं वगैरे असं काही करणार नाही आहे. सो मी एक टप्प्याटप्प्याने करणार आहे. जसं की मी आता सगळे किचनचे जे पॅन्ट्रीचे आयटम आहेत ते बाहेर काढून ठेवलेत, तर मला तेवढंच केलं आहे मी अजून. तर आता वरचे जे किचनचे कबर्ड्स वगैरे आहेत, कंपार्टमेंट, तर ते मला क्लीन करायचे आहेत. तर तेही मी तुमच्यासोबत शेअर करेलच, परंतु मी आज तुम्हाला माझ्या पॅन्ट्रीमध्ये काय काय आहे ते दाखवणार आहे. आणि एवढाच व्हिडिओ बनवेन मी, कदाचित आज जास्त नाही बनवणार. आणि जर जास्त काही बनवलं वेगळं असेल काही तर तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेल. चल तर जाऊयात किचनच्या पॅन्ट्रीमध्ये. आणि इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी सगळं पॅन्ट्रीचं सामान काढून ठेवलं आहे बाहेर. आणि घरामध्ये खरं तर ॲक्च्युली खूप पसारा आहे, कारण माझी तब्येत ठीक नसल्यामुळे आम्ही बाहेरून वगैरे जेवण मागवत होतो. आणि हे आहेत वरचे कंपार्टमेंट, तर हे सगळे मोकळे गेलेले, तुम्हाला दाखवते मी, हे पाहू शकता. आणि इकडचेही सगळे मोकळेच आहेत, खालचे नाही आहेत मोकळे, कारण मला करायचं होतं परंतु माझी तब्येत खराब झाली. सो मला बाळाचं जास्त इम्पॉर्टंट वाटतं याच्यामध्ये. सो मग मी आता ही भांडी वगैरे तर हे नॉर्मल पडलेले असतात, कारण घरामध्ये एकटीच आहे मी करायला. सो आणि हे क्लिनिंग वगैरे तर माझं चालू असतं सारखं, म्हणजे थोडा मला टाईम बरं वाटलं की मी करत असते. तर एकटी असल्यामुळे असं होतं, मम्मी आई वगैरे होतं तेव्हा नव्हतं होत, कोणीतरी करायचं हेल्प मला. आणि आत्ता मी तुम्हाला दाखवते माझ्या पॅन्ट्रीमध्ये काय काय आहे, कारण बाळ उठेलच एवढ्यात. ॲक्च्युली पॅन्ट्रीचं सगळं सामान मी इथे काढलं आहे आणि थोडंसं फार असेल आतमध्ये, जे की म्हणजे एव्हरीडे यूजमध्ये नाही. तर हे सगळे एव्हरीडे यूजमध्ये आहे. तर याच्यामध्ये काही डबल आयटम आहेत. तर तुम्हाला सांगते मी कोणते डबल आहेत आणि कोणते किती आहेत अंदाजे. तर ते बऱ्यापैकी म्हणजे माझ्याकडे क्वांटिटी जास्त असते, कारण तुम्हाला माहितीच आहे मी इंडियावरून काही कडधान्य घेऊन येते आणि स्टोअर करते व्यवस्थित, असं काही नाही की ते खराब होतात. आणि माझं सारखं चेकिंग चालू असतं, 15 दिवस 20 दिवस झाले की मी चेक करते कोणत्या कडधान्याला किडा वगैरे लागतो का. आणि आत्तापर्यंत तर हे सगळे कडधान्यवरती वेगवेगळ्या कंपार्टमेंटमध्ये ठेवले होते बऱ्यापैकी, एकत्र जवळजवळ कोणतेच नव्हते. सपोज मी मटकी घेतली, मटकी 2-3 डब्यांमध्ये आहे, कारण मी वेगवेगळ्या शॉपमधून मटकी घेते ट्राय करण्यासाठी कोणती चांगली आहे. तर त्याला एखादा जरी किडा लागलेला असेल तरी तो बाकीच्या कडधान्याला लागतो. सो मग मी असं करते की एक डबा ह्या कंपार्टमेंटमध्ये, दुसरा डबा दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये, जेणेकरून किडा लागत नाही. आणि आपल्याला कळतं एखाद्याला किडा लागायला लागला असेल तर आपण ते पटकन यूज करून टाकतो किंवा ॲक्च्युली थ्रो करून देतो. जर जास्त किडा लागलेला असेल जो की आपल्याला नाही, म्हणजे आतमध्ये जाऊन बसलेला किडा नाही काढता येत बाहेर. सो त्यामुळे तर हे आहे कॉर्नफ्लेक्स, जे की गार्गीने मला घ्यायला लावले आणि ते आता खात नाही, तर ते मलाच खावे लागत आहेत रोज थोडे थोडे. आणि
इथे आहेत छोले. तर हे छोले छोटेवाले छोले आहेत आणि हे मी इथेच घेतलेले आहेत छोले, कारण मी प्रेग्नन्सीच्या आधी खूप सारे कडधान्य घेतले होते. एक शॉप बंद होणार होतं, तर तिथे त्यांनी नॉर्मल प्राईजला, म्हणजे जास्त स्वस्तही नाही आणि जास्त महागही नाही, मीडियम प्राईजमध्ये सगळे बरेचसे कडधान्य लावले होते. तर त्यातलेही काही कडधान्य आहेत, काही इंडियावरून आणलेले आहेत, काही माझे जुने राहिलेले आहेत, काही घरचे आहेत, तर ते तुम्हाला सांगते मी. आणि हे आहेत त्यातले छोले आहेत. छोले मी इंडियावरून नाही घेऊन येत, तिथेच घेते. आणि अशा प्रकारे एवढे आहेत माझ्याकडे छोले. हे पूर्ण भरलेलं आहे. छोलेची भाजी आम्हाला सर्वांना खूप आवडते, सो त्यासाठी मी हे छोले साठवून ठेवलेले आहेत. तर मी तुम्हाला आता बाकीचं काय काय आहे ते दाखवते. आणि ही आहे मसूर. तर हा अख्खा मसूर आहे. हा देखील मी त्याच शॉपमधून घेतला होता. चोकीधनी म्हणून शॉप होतं, तर ते बंद झाले आता. अबूच्या घरामध्ये होतं. आणि हाही म्हणजे आता जवळजवळ 1 वर्ष झालं, परंतु त्याला किडा लागला नाही. मी त्यांनी पावडर लावून वगैरे ठेवलं असेल. इथे एवढे आहेत माझ्याकडे मसूर. जवळजवळ 2-2.5 किलो असतील मसूर. आणि मला मसूरचा भात खूप आवडतो, म्हणजे आमच्याकडे सगळ्यांनाच आवडतं. आई मम्मी वगैरे होते त्यांनाही. ते दुपारी मला कधी कंटाळा आला स्वयंपाक करायचा, तर ते मला म्हणायचे की तू मसूरचा भात लावून दे, तू छान बनवते. सो मी मसूरचा भात बऱ्यापैकी तेव्हा बनवायचे. आणि हा डब्बा आयकेवरून आणलेला आहे. तुमच्यासोबत मी शेअर केला नसेल, कारण हा माहिती नाही केला आहे की नाही, कारण हा दुसऱ्या हॉलमध्ये येतोय. सो दुसरा हॉल मी अजून नाही शेअर केला. हा ब्लॉग यायच्या आधी तर मी नक्की शेअर करेल. तर त्या आयकेच्या डब्यामध्ये मी ठेवलेलं आहे बाजरीचं पीठ, जे की मला आईने इंडियावरून दिलं होतं. आणि हे आहे जवळजवळ 7 किलो. आणि इथे आहे मूग डाळ. तर ही मूग डाळ अशी आहे, अशा प्रकारे आहे. छिलक्याची मूग डाळ आहे, तुम्ही पाहू शकता. तर याला छिलका आहे. आणि माझ्याकडे म्हणजे प्रेग्नन्सीच्या आधी देखील काही छिलका, म्हणजे मी ते चोकीधनीमधूनच काही छिलक्याची डाळ घेतली होती. 2-3 किलो असेल. आणि इंडियावरून येताना मी म्हणजे माझ्या मम्मीने मूग घेऊन ठेवले होते माझ्यासाठी डाळ बनवायला, तर त्याची मी घरी डाळ बनवली होती. आणि तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत तेव्हा शेअर केला होता. तर ते मूग आहेत आणि अजूनही आहेत, हे एवढेच नाही. तर याचं वरण मला एवढं आवडत नाही, म्हणजे मी असं जेन्युन सांगते, मला याचं वरण एवढं आवडत नाही छिलक्याच्या मुगाच्या डाळीचं. सो माझ्याकडे तशी मूग डाळ देखील आहे, म्हणजे मूग डाळ गोटा आहे. तर ती मी वरणाला यूज करते. तीही बऱ्यापैकी आहे माझ्याकडे, म्हणजे मला वर्षभर पुरेल एवढी नक्कीच आहे. आणि ही मला 1-2 वर्ष पुरेल, कारण खूप सारी आहे ही. आणि त्यासोबतच इथे आहे चण्याची. तर हे माझ्याकडे डबे होते, हे मी इंडियावरून आणले होते. याला 4-4 कंपार्टमेंट आहेत आणि असे हे 5 डबे आहेत. तर माझ्याकडे काही डबे मोकळे झालेत, काही डब्यांमध्ये कडधान्य आहेत भरलेले. सो याच्यामध्ये मी चण्याची डाळ ठेवली या कंपार्टमेंटमध्ये. एका कंपार्टमेंट मुगाची डाळ आहे, इथे मुगाचीच आहे. आणि हा मोकळाच आहे. असे बरेचसे कंपार्टमेंटचे डबे आहेत माझ्याकडे. 4-5 डबे आहेत. तर मी तुम्हाला दाखवते. त्यातलाच हा एक डबा आहे. तर याच्यामध्ये दालचिनी ठेवली आहे. याच्यामध्ये आहे छोले आहे त्याच्यामध्ये, जे की मी तुम्हाला आता दाखवले त्यातलेच काही छोले याच्यामध्ये आहेत. आणि याच्यामध्ये आहेत लाल वाल, तर वाघरा घेवडा म्हणू शकतो आपण त्याला. आणि मला हे डबे खूप आवडतात ॲक्च्युली. इथे कंपार्टमेंट मोकळच आहे इथे. आणि सोबतच इथे आहे राईस. तर हा राईस आहे, हा जिरा कसाला राईस आहे. माझ्याकडे खूप साऱ्या प्रकारचे राईस झालेत आता, कारण खरं सांगायचं तर आम्हाला सगळ्यात जास्त मसाले भातासाठी आवडणार राईस म्हणजे लॉंग ग्रेन राईस प्राईड ऑफ इंडियाचा. तर तो आम्ही नेहमी प्राईड ऑफ इंडियाचाच राईस आणतो. XXL आहे. आणि मोस्टली मी नेस्टोवरूनच घेऊन येते राईस. ह्यावेळी मी 9-10 किलो आणला होता. एक 9-10 किलोचा मोठा पुडा होता, तर तो घेऊन आले होते. आणि हा जिरा कसाला राईस हा डाळ भातासाठी लागतो. तर माझ्या मिस्टरांना ट्राय करायचा होता. ते बोलले की हा राईस पण म्हणजे छान लागतो, आपण टेस्ट करूयात. सो तो आणलेला राईस अजून आमचा संपला नाही. आणि त्यासोबतच सुरती कोलम. तर आमच्याकडे म्हणजे माझ्या सासूबाईंना, मम्मीना, पप्पांना आणि मोस्ट ऑफ द सासूबाईंना सुरती कोलमचा राईस खूप आवडत होता. तर मी त्यांच्यासाठी, म्हणजे बाकी जरी कोणी जास्त राईसमध्ये इंटरेस्टेड नसेल तरी मी त्यांच्यासाठी थोडासा राईस घालायचे त्या होत्या तेव्हा. आणि त्यांना अजूनही आठवण येते, कारण त्यांच्यापुरताच राईस बनायचा, कधी कधी थोडासाच बनायचा. आणि त्याही जास्त राईस नाही खात, परंतु तो राईस असेल तर त्यात थोडासा तरी खायच्या आहे रोज. तर मी त्यांच्यासाठी बनवायचे आणि म्हणजे सगळ्यांसाठी बनवायचा ट्राय करायचे. परंतु प्रत्येकाची इच्छा असते, काहीला खायचं असतं, काहीला खायचं असतं. जसं की मीही आता डाएटमध्ये बऱ्यापैकी राईस कमी करायचा प्रयत्न करते. आणि त्यासोबतच इथे आहे डाळ. तर ही घरची डाळ आहे.
थोडीशीच राहिली ही डाळ आणि माझी चौकीदारीवरून आलेली डाळ देखील आहे. घरची डाळ मी आणली नाही, यावेळी मी जरा कमी कडधान्य आणले कारण मला माहिती होते इथे कडधान्य खूप आहेत. सो आणि ही मध आहे, तर ही जवळजवळ 3 किलो मध आहे आणि ही मध मी एक सफीला गेले होते त्या दिवशी, तर तिथून घेऊन आले कारण मला मध लागते अवाकाडोचा. जेव्हा आम्ही स्मूथी बनवतो तेव्हा त्याच्यामध्ये आम्ही जॅगरी वगैरे टाकत नाही किंवा शुगरही नाही टाकत, तर त्याच्यामध्ये मध टाकतो. सगळ्यांना मधच आवडते, सो मी ती मध घेऊन आले आणि ही 3 किलो मध आहे. तर मला ॲक्च्युली वेट लॉससाठी जेव्हा मी मॉर्निंग ड्रिंक स्टार्ट करते तेव्हा देखील मला ही मध कामाला येईल. आता मला जमत नाही कारण मला खूप सारं क्लिनिंग आहे सध्या, त्यामुळे मी वेट लॉसकडे लक्षच देत नाही आहे. आणि हे तूप आहे, तर ह्याच्या अजून खूप साऱ्या बॉटल्स आहेत आणि 2-3 बॉटल संपलेल्या आहेत. 1-2-3 अजून बाकी असतील. माझ्या मिस्टरांनी पुन्हा 2 किलो तूप आणलंय, तर आता कदाचित मला वर्षभर तूप लागणार नाही. आणि हे माझं डेली यूजचं तूप आहे. बाकीच्या बॉटल्स मी फ्रीजमध्ये ठेवल्यात, तर मी आत्ताच 1-2 दिवसापूर्वी ही बॉटल काढली. आणि मला हे म्हशीचं तूप आहे, तर मला एक प्रश्न विचारला होता, व्हॉट्सअपवरती मेसेज आला होता माझ्या फ्रेंडचा की तू कोणतं तूप यूज करते, गाईचं की म्हशीचं. तर मी म्हशीचं यूज करते. ॲक्च्युली मला गाईचं म्हणजे पांढऱ्या गाईचं भेटत नाही, जर्सी गाईचं वगैरे भेटतं, तर त्यामुळे ते मला म्हणजे एवढं आवडत नाही. सो मी म्हशीचं प्रिफर करते त्या जागेवर. आणि शक्यतो मी कुकिंगसाठी देखील घी यूज करते बऱ्यापैकी. ज्यांना हिरव्या भाज्यांना घी नाही चांगलं लागत, सो त्यासाठी मी ऑइल्स ठेवलेले आहेत. कोल्ड प्रेस्ड ऑइल यूज करते मी त्यासाठी. आणि तुमच्यासोबत मी शेअर करेलच एखाद्या व्हिडिओमध्ये की मी ते ऑइल कुठून आणले, तर ते मी डिटेल तुम्हाला सांगेल. मी इंडियामध्ये मधून ऑइल कुठून आणते ते. आणि याच्यामध्ये आहे रवा, सुजी आहे, तर ही मी इथूनच आणलेली आहे. अशा प्रकारे मोठी सुजी आहे. आणि माझ्या मिस्टरांना प्रसादाचा शिरा असतो तो खूप आवडतो आणि त्यांच्यासोबत बाळ देखील असं छोटंसं म्हणजे प्युरी वगैरे केली, प्युरी म्हणण्यापेक्षा पातळ केलं की त्यालाही खूप आवडतं, त्याला टेस्टी लागतो तो. तर मग मी त्याला गूळ टाकून वगैरे गुळाचा देते, साखर नाही देत त्याला आम्ही, तर गुळाचा ट्राय करत असते दिनाचा. आणि हे बेसन पीठ आहे, तर हे थोडं दिसत आहे पण ॲक्च्युली माझ्याकडे हे याच्यामध्ये या डब्यामध्ये अजून जास्त बेसन पीठ आहे. आणि हे बेसन पीठ आणलेलं आहे इंडियावरून. तर येताना आईनी आणि मम्मीनी मला काही डाळ दिली होती, तर ती दळून आणली होती मी. आणि आता ही मला ॲक्च्युली अजून 2-4 महिने संपणार नाही, दिवाळी होईल माझी बेसन पिठावरती. आणि बेसनचं पीठ लवकर खराब होत नाही, सो मी आता दिवाळीपर्यंत तरी हे ठेवेलच. आणि आम्हाला एवढं जास्त लागत नाही कारण आम्ही 4 जण आहोत, त्यातलं बाळ आहे एक छोटंसं. गार्गीला एवढं काही तिचं इंटरेस्ट असं तळलेलं वगैरे खाण्यामध्ये नसतो. मी पण डाएटवर असते मोस्टली, तर मीही तळलेलं अवॉइड करते. आणि डाएटवर असते म्हणण्यापेक्षा मी उपाशी नाही राहत, तर मी हेल्दी खाण्याचा प्रयत्न करते, हेल्दी डाएटवर असते. आणि माझ्या मिस्टरांना कधीतरी आठवण येते, ते कधीतरी बोलतात मला की काहीतरी तळ भजी वगैरे. सो 1 महिन्याने आत्ता माझे आई आणि मम्मी पप्पा वगैरे गेल्यानंतर मी पहिल्यांदा आता 2-3 दिवसापूर्वी भजी तळली होती. सो याच्यामध्ये आहे हिंग, आणि हे हिंगराजचं हिंग आहे, तर हे मी इंडियावरून आणलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये माझ्याकडे बॉटल देखील आहे पावडर हिंग, तर हे होल अख्खं हिंग आहे. आणि हे आहेत काळे वाल, तर काळे वाल आमच्या एरियामध्ये म्हणजे इंडियाला माझ्याकडे खूप जास्त प्रमाणात पिकतात. त्यात माझ्या मावस सासूबाईंनी मला जवळजवळ 1-1.5 किलो काळे वाल दिले होते. 1-1.5 किंवा 2 किलो असतील, 1.5-2 किलो असतील. आणि त्यांनी सांगितलं होतं की सगळेजण आल्यावरती तुला गरज पडेल कडधान्यांची. आणि माझ्याकडे आधी काही काळेवाल होते घरामध्ये. आणि माझ्या आत्तापर्यंत म्हणजे मी इंडियाला 1 वर्षभर होते, परंतु माझ्या एकाही कडधान्याला किडा लागला नव्हता. माझ्या मिस्टरांनी शिफ्टिंग देखील केलं, तेव्हा शिफ्टिंग केल्यानंतर त्यांनी कडधान्य वगैरे सगळे व्यवस्थित लावून ठेवले होते, परंतु एकाही कडधान्याला किडा लागलेला नव्हता. कारण मे बी मी पावडर म्हणजे मी तेवढी काळजी घेत होते, पावडर वगैरे लावून ठेवत होते. आणि अजूनही माझ्या एकाही कडधान्याला किडा लागलेला नाहीये. सो मी म्हणजे मला ते खूप छान वाटतं की बऱ्याचदा मुगाला वगैरे इकडे किडा लागतो, मी माझ्या मैत्रिणींचं ऐकलंय वगैरे. सो परंतु माझ्या तरी नाही लागला अजून. आणि असं वाटलं मला इंडियावरून की मला आता ह्या कडधान्याला किडा लागणार आहे, तर ते मी कडधान्य इथे आणल्यावरती वेगळं ठेवते आणि ते यूज करून टाकते. सो इथे अजून एक आहे बॉटल कडधान्याची काळेवालाची, तर अशा प्रकारे हे काळेवाल आहेत. आणि अजूनही काळेवाल असतील तुम्हाला मी दाखवेलच. आणि हे तीळ आहेत, हे जुने तीळ आहेत राहिलेले माझे, तर हे मला भाजीला मसाल्याला वगैरे मी टाकत असते 1 चमचा. आणि आईने मला आता खूप सारे तीळ दिलेले आहेत. आणि याच्यामध्ये आहे खडी साखर,
याच्यामध्ये आहेत थोडेसे काजू, तर मी जसे लागेल तसेच आणते, एकदम नाही आणून ठेवत. आता एवढे राहिलेले आहेत, मागे आईन ते होते तेव्हाच आणले होते मी अर्धा किलो. आणि हा आहे माझा कंपार्टमेंटचा डब्बा. त्याच्यामध्ये उडदाची डाळ आहे, अख्खं उडीद, अर्धा उडीद असतो त्याची डाळ आहे, छिलका नाही आहे त्याला. आणि छोले आहेत, थोडेसे राजमा आहेत त्याच्यामध्ये. तर हे मी एव्हरीडे यूजसाठी वरती ठेवत असते. आणि हे आहेत हरभरे, तर अजून एवढे आहेत. आणि हे गावठी हरभरे आहेत. तर हे हरभरे म्हणजे खूप दिवसांचे झालेत ॲक्च्युली. 3-4 वर्षापूर्वी माझे सासरे होते तेव्हा आमच्या नानांनी मला जवळजवळ 2 पायली हरभरे दिले होते, कारण बॅग मोकळी येणार होती. तर गार्गीचे पप्पा येणार होते, तर त्यांनी, गार्गीचे पप्पा आणि आम्ही येणार होतो, तर तेव्हा त्यांनी आम्हाला 2 पायलीचे हरभरे दिले होते. तर तेच आहेत अजून. आता हे 3-4 किलो असतील अजून, तर आम्हाला वर्षभर काही टेन्शन नाही आहे. आणि म्हणजे माझे सासरे होते तेव्हा, ॲक्च्युली सासरे कोरोनामध्ये एक्सपायर झाले, त्याच्या आधीच दिले होते त्यांनी. आणि याच्यामध्ये काजू बदाम आहेत, मिक्स ड्रायफ्रुट्स आहेत, तर कधीही हँडी होतात पटकन घ्यायला म्हणून. आणि याच्यामध्ये आहे उडदाची डाळ, छिलक्यावाली उडदाची डाळ आहे, जी की मी डोशाला वगैरे यूज करत असते. आणि छिलक्यावाली डाळ हेल्दी असते, परंतु हेच आहे की दिसायला चांगलं दिसत नाही, काळं दिसतं, त्यामुळे ती चांगली लागत नाही असं म्हणतात. सो परंतु मला छिलक्यावाली डाळ आवडते आणि ती मी फक्त डोशांसाठी यूज करते. आणि तुम्ही उडदाच्या डाळीचं गुठं वगैरे करू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर. आणि मी उडदाच्या डाळीचं वरण प्रिफर करते. आणि इथे आहे मीठ. तर हे मीठ माझ्या म्हणजे सासूबाईंनी मला 1 ग्रॅमचं एकदा मीठ आणायला सांगितलं होतं. कडधान्य खराब व्हायला लागले की त्याला मीठ चोळून ठेवलं की कडा लागत नाही, त्यामुळे. आणि इथे हा आहे मम्मीने दिलेला माझा मसाला, घरी बनवलेला होता, मम्मीने इथे बनवला होता मिक्सरला बारीक करून. तर तुम्ही ट्राय करू नका, मिक्सरचं भांडं खराब होतं. माझं एक मिक्सरचं भांडं खराब झालं, परंतु माझ्याकडे 2-3 होते. सो मी लगेच दुसरं काढलं आणि मम्मीने ते रिपेअर करून यांच्याजवळ पाठवून दिलं. तर हा मम्मीने मसाला माझ्यासाठी करून ठेवला इथे. तर राघव उठलेला आहे, राघवला घेऊन येते मी आता. तुला खेळलं पाहिजे. आणि राघवला घेऊन आलेली मी तुमच्यासोबत दाखवायला. तर इथे आहेत खारवडे, आणि हे खारवडे खूप आवडतात मला, मम्मीने दिले. आणि माझ्या वहिनीने देखील आता बनवलेले आहेत खारवडे. तर हे अशा प्रकारे असतात आणि प्रचंड आवडतात आम्हाला. हे गार्गीला तर खूप आवडतात खारवडे. आणि हाय कर, आंघोळ कोणी नाही केली, जा आंघोळ कर. आणि याच्यात पाणीपुरीच्या पुऱ्या आहेत, तर अजूनही पुऱ्या आहेत माझ्याकडे, परंतु या मी आधीच्या पॅकेट्स मधल्या आहेत काढलेल्या. यात पांढरी शुगर आहे, जी की आम्ही नाही यूज करत जास्त, परंतु कधीतरी लागते ॲक्च्युली काही लाडू वगैरे बनवायचे असतील तर. आणि हे आईंनी दृष्ट काढायला ठेवलेलं जाडं मीठ आहे, बाळाची दृष्ट काढतो आम्ही याने. आणि याच्यामध्ये आहेत वडे, आणि हे आहेत डाळीचे वडे. तर हे मम्मीने मला दिले होते बनवून, तर आम्ही याची भाजी खूप जास्त प्रमाणात करत होतो. आणि हा आहे मम्मीने दिलेला मला मसाला. तर मम्मी ते इकडेच असताना एकदा नवरात्र इंडियावरून येणार होते, तर तेव्हा म्हणजे माझा मसाला संपलेला होता. तर माझ्या वहिनींनी माझ्यासाठी अर्धा किलो मसाला पाठवला होता आणि हा खूप झाला मला. तर मम्मीने तरी देखील माझ्यासाठी वेगळा मसाला बनवून ठेवलाय, पण कदाचित तुम्हाला संपला नाही हा मसाला तर मी तो इंडियाला परत घेऊन जाईल, ज्याच्यामध्ये मम्मीला अजून काय काय ऍड करायचं. खोबरं वगैरे ऍड नाही केलं तिने त्यामध्ये. आणि याच्यामध्ये आहेत वेफर्स आणि कीस. तर तेही मम्मीने आम्ही इंडियावर होतो तेव्हा घेऊन आलो होतो आम्ही थोडेसे, तर ते मी अजून जपून जपून वापरते थोडेच. आणि ही कसुरी मेथीचं एक पॅकेट आहे, मला आत्ता सापडलेलं आहे, जे की मला भरून ठेवायचं अजून. कसुरी मेथी आहे, पाहू शकता अशा प्रकारे आहे कसुरी मेथी. आणि ही आहे हळद. तर ॲक्च्युली मी इंडियावरून येताना माझ्या सासूबाईंनी मला एवढी पूर्ण बरणी हळदची भरून दिली होती, जी की माझी आता जास्त माणसं असल्यामुळे आणि कुकिंग जास्त प्रमाणात होत असल्यामुळे माझी बऱ्यापैकी संपून गेली, एवढीच राहिली होती. सो आता त्यांनी माझ्यासाठी थोडीशी हळद पाठवून दिली, जी की मला अजून 5-6 महिने तरी टेन्शन नाही आहे. तर नंतरचं बघू नंतर.
आता 5-6 महिने तरी मला ही हळद आरामात जाईल, कारण आमच्याकडे हळद घरी बनवतात, म्हणजे सासूबाई, नाना, आमच्या मोठ्या ताई 2 नंबरच्या, तर तीच हळद आहे. आणि थोडी म्हणजे एवढी हळद इनफ होते ॲक्च्युली, परंतु माणसं जास्त असली की कुकिंग जास्त असतं. आणि मम्मी आता हळद बनवते थोडीशी, तर तिच्याकडनंही मला भेटेल कदाचित पुढच्या वर्षी. आणि हा आहे लॉंग ग्रेन राईस आहे हा. तर माझ्याकडे आत्ता खरं तर दुधाची बरणं मी सगळ्या डिस्कार्ड केल्यात माझ्या पॅन्ट्रीमध्ये, नाहीतर मी या दुधाच्या बरण्यांमध्ये कडधान्य भरून ठेवत होते, परंतु बऱ्यापैकी बरण्या मोकळ्या झाल्या. तर सो मी असा विचार केला की आता मी दुधाच्या बरण्या काढून टाकते आणि एकच दुधाची बरणी राहिली एवढी. तर त्याच्यामध्ये आहे लॉंग ग्रेन ट्रिपल एक्सेल राईस आहे प्राईड ऑफ इंडियाचा, जो की आम्हाला बिर्याणीसाठी लागतो, राईससाठी लागतो, मसाले भात वगैरे बनवतो तेव्हा आम्ही डाळ भाताला नाही यूज करत आम्ही हा. आणि इथे अजून एक आहे कंपार्टमेंटचा डब्बा. तर याच्यामध्ये आहे जिरं आहे, एका याच्यामध्ये आहे मेथ्या, मेथीचे दाणे आहेत, एका याच्यात मूग आहेत, हिरवे मूग आहेत, आणि एका याच्यामध्ये अजवाईन आहे, अजवाईन खूप सारं आहे. आणि हे लागतं सकाळचं, मॉर्निंग ड्रिंक माझं चालू असतं, तर त्याच्यामध्ये मला जिरं वगैरे सगळं टाकायला लागतं, त्यामुळे मी हे जवळच हँडी ठेवलेलं आहे. आणि कंपार्टमेंटच्या डब्यामध्ये पटकन घेता येतं. याच्यामध्ये आहे, त्याला काय म्हणतात, लवंगा आहेत. तर या अशा प्रकारे लवंगा आहेत, आणि मोठे मोठे लवंग आहेत, आणि वास खूप आहे इकडच्या मसाल्यांना, स्मेल प्रचंड असतो. तर हा मला ऍक्च्युली घरी काही मसाले बनवायचे, परंतु मला वेळच भेटत नाही घरी मसाला बनवायला. मी खूप दिवसापासून विचार करते की मला बिर्याणीचा हैदराबादी बिर्याणी मसाला बनवायचा आहे, जो की मसाले भात त्याच्यामध्ये खूप सुंदर लागतो. आणि आम्ही याच्या आधी एकदा बनवला होता, तर तो पूर्ण संपेपर्यंत म्हणजे जवळजवळ 1-2 वर्ष मी यूज केला, आणि चिमूटभर टाकला तरी इतका सुंदर राईस होतो. बाहेरच्या मसाल्यांची गरज लागत नाही. तर मी आता कधीतरी बनवेल, तुमच्यासोबत शेअर करेल बनवले. आणि याच्यामध्ये आहेत पोहे, तर हे पातळ पोहे आहेत, आणि मला पातळ पोह्याचा चिवडा बनवायचा होता तेव्हा मी आणले होते. तर 1 किलो होते, अर्धा किलोचा बनवला, अर्धा किलोचा नाही बनवला, आणि मला एवढा प्रचंड प्रमाणात नाही आवडत पातळ पोह्याचा चिवडा, सो तसेच होऊन गेले ते. तर मी आता असा विचार केला की हे मी याच्या डोशामध्ये वगैरे इडलीच्या याच्यामध्ये ऍड करून देईल, जेणे की संपून जातील तेही. आणि हे पूर्ण डब्बा आहे कोळथाच्या पिठाचा. कोळथाचं पीठ म्हणजेच आपलं हॉर्स ग्रामचं पीठ, म्हणजेच हुलग्याचं पीठ बोलू शकता. आणि मला शेंगोळी हातावर, म्हणजे माझ्या सासूबाईंनी मला शेंगोळी शिकवलेली आहे हातावर बनवायची. तर मी इथे एकदा ते असताना ट्राय केली होती, त्यांना खूप आनंद झाला. तर माझ्या मम्मीलाही खूप आनंद झाला होता की मला शेंगोळी यायला लागली, कारण खूप प्रयत्नानंतर, अथक प्रयत्नानंतर मला शेंगोळी यायला लागली. नाहीतर मला अजिबात शेंगोळी येत नव्हती. आई खूप शिकवत होत्या, त्यांचं पाहून मी ट्राय करत होते, परंतु मी त्यांना सरप्राईज दिलं होतं. त्या बाहेर हॉलमध्ये बसल्या होत्या, आमचं ठरलं की आज शेंगोळी बनवायची. त्यांना वाटलं ही पीठ वगैरे मळून ठेवेल आणि माझ्याकडे शेंगोळी बनवायला येईल, परंतु मी त्यांच्याकडे न जाता मी इथेच किचनमध्ये याच जागेवर शेंगोळी बनवत बसले. त्यांनी मला पाहिलं तिथून, आणि त्यांनाही खूप आनंद झाला की मला शेंगोळी यायला लागली. आणि इथे आहे डाळ. तर मला जे मोकळे मोकळे डबे भेटले त्याच्यामध्ये डाळ भरून ठेवली. तर ही आहे हरभऱ्याची डाळ, जी की मला मोस्ट ऑफ द टाइम पूर्णालाच लागते. आणि डाळ कांदा वगैरे नाही बनत जास्त, कारण एवढं सारं भाजीला असतं डाळ कांद्यावरती वेळच येत नाही. आणि याच्यामध्ये आहे पावडर आहे, काचेचा डब्बा आहे हा. तर विलायचीची पावडर आहे, विलायची आणि शुगर. आणि विलायची मी एकदाच काय करते, विलायची भाजून घेते, थंड झाली की मिक्सरला थोडीशी साखर टाकून बारीक करते, ती चाळून घेते, कारण त्याच्यामध्ये जे धागे निघतात तर ते मला आवडत नाही. सो चाळून मी याच्यामध्ये भरून ठेवते. मला ही जवळजवळ 5-6 महिने जाते, आणि स्मेलही टिकून राहतो काचेच्या बरणीमध्ये ठेवल्यामुळे, एअरटाईट कंटेनरमध्ये असते त्यामुळे. आणि याच्यामध्ये आहे काळं मीठ, जे की पाणीपुरीला वगैरे लागतं तेव्हाच मी भरून ठेवलं होतं याच्यामध्ये, ते अजून आहे तसंच. याच्यामध्ये कसुरी मेथी आहे, याच्यामध्ये ऑर्गॅनो आहे, ऑर्गॅनोचा डब्बा आहे. तर ऑर्गॅनो लागतो तुम्हाला, चायनीज वगैरे बनवतात किंवा गार्गीला पास्ता वगैरे बनवतात तर तेव्हा मला टाकायला लागतो. ऑमलेटमध्ये खूप छान लागतो ऑर्गॅनो, परंतु ऑर्गॅनोचं जास्त प्रमाण टाकलं की मग तो कडू लागतं कोणती म्हणजे भाजी वगैरे.
आणि तुम्हाला म्हटलंच माझ्याकडे मुगाची गोटा मूग आहेत, छिलके नाही आहेत त्याला, तर हे आहेत माझ्याकडे असलेले गोटा मूग. तर याचं वरण खूप छान बनतं आणि मला या मुगाचंच वरण खूप आवडतं, मुगाचं. तर मी त्यामुळे तुरीची डाळ माझ्याकडे घरामध्येच नाहीये. अख्खे तूर होते माझे, परंतु संपले. मला तुरीची भाजी आवडते, अख्ख्या तुरीच्या घुगऱ्या म्हणतात त्याला आमच्याकडे, परंतु तुरीची डाळ नाही आवडत मला. सो मी तूर कॅन्सल केली, म्हणजे माझ्याकडे पॅन्ट्रीमध्येच नाही तुरीची डाळ. त्यासोबतच माझ्याकडे लेंटिल्स म्हणजे तुम्ही म्हणू शकता मसूरची डाळ. तर मसूरची डाळ देखील मी चोखी हनीवरून आणली होती, परंतु तीही थोडी आणली होती, कारण ती डाळ देखील मी नाही जास्त वापरत. परंतु सांबार वगैरे बनवलं तर तेव्हा ती डाळ मी ऍड करते. सो याच्यामध्ये ती मिक्स करून ठेवली आहे, कारण मला तेवढा सांबार बनवायचंच आहे. सो मी एवढ्या डाळीचं पूर्ण सांबार बनवणार आहे, कारण आमची किटी पार्टी आहे आता आणि ती माझ्याकडेच आहे. तुम्हाला माहिती असेल, मागच्या किटी पार्टीला मी सांगितलं होतं रेणूकडे. तर ही मंथ एंडला असणार आहेत, कारण आता सुट्ट्या असल्यामुळे सगळे माझे फ्रेंड्स जे आहेत ते इंडियाला गेलेले आहेत, त्यामुळे मी ते आल्यावरतीच बनवेन. आणि त्यासाठी मी ही डाळ वेगळी काढून ठेवली आहे, की मिक्स डाळ लागते ना आपल्याला सांबार बनवायला, त्यासाठी. आणि मेनू काय असणार तो त्या दिवशी सांगेन तुम्हाला. आणि याच्यामध्ये करडया आमच्या सासूबाईंनी सांगितलं होतं की शेंगोळी बनवताना त्याच्यामध्ये करडया वाटून त्याचं पाणी काढून टाकायचं. तर त्यासाठी मी ट्रायल करेल एक दिवस तुम्हाला, आणि तुमच्यासोबत नक्की शेअर करेल मी जेव्हा करडईचं पाणी वगैरे टाकेल, कारण करडईचं तेल काढतात. करडईला सॅफ्लॉवर म्हणतात, आणि सॅफ्लॉवरचं ऑइलची बॉटल माझे मिस्टर घेऊन आलेले आहेत इंडियावरून, जे की मी भाजीला कुकिंगमध्ये यूज करते. इकडे कुठेच सॅफ्लॉवर भेटत नाही ऑइल. सो मग मी आता परतच्या वेळी गेले की इंडियावरून येताना 2-3 बॉटल्स घेऊन येणार आहे एक्स्ट्रा, कारण तुम्ही सगळ्या प्रकारचे ऑइल्स खाल्ले तर तुमची हेल्थ देखील चांगली राहते. तर मी आता माझ्याकडे सॅफ्लॉवर आणि तिळाचं तेल आहे, म्हणजे करडईचं तेल आणि तिळाचं तेल आहे. तर मला 2 बॉटल इनफ होतात, 2 महिने वगैरे. खूप म्हणजे आता जवळजवळ माझे मिस्टर येऊन 1 महिना झालाय, तर माझी 1 बॉटल म्हणजे दोन्ही बॉटल थोड्या अर्ध्या झालेल्या आहेत, कारण मी तूपही तेवढंच यूज करते. आणि याच्यामध्ये देखील साखरच आहे, जी की नाही यूज होत जास्त, त्यामुळे ही आउटसाईडला ठेवलेली असते नॉर्मली. आणि हा आहे पास्ता, आणि पास्ता गाऊला खूप लागतो. मॅक्रोनी आहे हा, तर पास्ता आवडतो तिला, तर मी तिला नेहमी बनवून देत असते. मॅगी मसाला थोडासा टाकते, जो की हेल्दी नाही मला माहिती, परंतु थोडासा मुलांना कधीतरी बाहेरचं हे अनहेल्दी खाण्यापेक्षा घरामध्ये थोडंसं अनहेल्दी करून दिलं मुलंही खुश होतात. आणि त्याच्यामध्ये मी प्रचंड सारे म्हणजे पास्ता एवढा असेल तर त्याच्या 4 पट व्हेजिटेबल्स असतात, तिला माहिती असतं. त्यामुळे मग मला ते इझी पडतं, कारण बाहेर जर तुम्ही मुलांना खायला म्हणजे बाहेरचं खायला दिलं त्याच्यामध्ये व्हेजिटेबल्सची क्वांटिटी कमी असते आणि पास्त्याची क्वांटिटी जास्त असते. त्याचप्रमाणे वेगवेगळे प्रकारचे मसाले वगैरे असतात, जे की शरीरासाठी अजिबात चांगले नाहीत लहान मुलांच्या. त्यामुळे मी एकदम किंचितसा मॅगी मसाला टाकून तिला मी पास्ता बनवते, आणि त्यात प्रचंड सारे व्हेजिटेबल्स टाकते. 1 पार्ट असेल पास्ताचं तर 4 पट व्हेजिटेबल्सच असतात त्याच्यामध्ये. आणि ह्याच्यामध्ये इथे आहे बेकिंग पावडर, आणि तो मॅक्रोनी पास्ता आहे. आणि याच्यामध्ये आहे हा शेवचा पास्ता आहे, शेव सारखा आहे हा. तर याला काय म्हणतात मी विसरून गेले, परंतु हा पण मी तिला बनवून देते, नाही असं नाही. हा दोन्ही असतात, जो तिला म्हणजे आवडेल असं नाही. एकदा तो बनवला तर एकदा हा बनवते. तिच्या आवडीवरती, शक्यतो मुलांच्या आवडीवर नाही ठेवायचं, मुलांना कधीतरीच त्यांच्या आवडीचं करून द्यायचं, कारण मग मुलं रोज म्हणतात मला मम्मा हे बनवून दे, मला मम्मा ते बनवून दे, जे की पॉसिबल नसतं. आपली आहेत साबुदाणे आम्हाला पॅन्ट्रीमध्ये लागतात, कारण माझ्या मिस्टरला साबुदाण्याची खिचडी खूप आवडते. कधी फास्ट वगैरे असतात, शक्यतो फास्ट असेल तर मी साबुदाण्याची खिचडी नाही बनवत, मी रताळे वगैरे असतात त्याच्यावरच भागवते, दही रताळं वगैरे, बटाट्याची भाजी वगैरे करते. कारण साबुदाणे मला म्हणजे एवढे सूट नाहीत, कधी कधी डोकं वगैरे दुखतं असं होतं, पण मला आवडतात प्रचंड. तर मी केल्यावरती थोडंफार तरी खाते, असं नाही असं नाही. आणि हे नूर सनफ्लॉवर ऑइल आहे, जे की मी आधी यूज करत होते माझ्याकडे, म्हणजे कोल्ड प्रेस ऑइल यायच्या आधी. आणि एवढीच बॉटल आहे, तर ती अजून एवढीच आहे, त्याची यूजच केली नाही, तशीच्या तशीच आहे ती. काय राघव, काय मज्जा करतो तू इथे बसून मम्मा बरोबर. आणि इथे आहे मटकी, तर ही इंडियावरून आलेली मटकी. मी इथे मटकी विकत घेत नाही, आणि इंडियावरूनही मला ती काही घरची वगैरे नाहीये, तर मी ती तिकडे विकत घेते. आणि मटकी इंडियाला चांगली भेटते असं माझं मत आहे. सो ह्याच्यामध्ये मटकी आहे, आणि अजूनही भरपूर सारी मटकी आहे.
आणि ही एक मटकी आहे, एक मटकीचा डब्बा आहे आणि हा मोठा एक मटकीचा डब्बा आहे. तर शक्यतो मी चेक करत असते किडा वगैरे लागायला लागलाय का, परंतु किडा वगैरे नाही लागायला लागला याला. सो मग मी हे एकत्रच ठेवते आणि असं वाटलं की मला आता किडा लागतोय तर मग मी ते वरती बाजूला काढून ठेवते यूज करायला, एव्हरीडे यूजसाठी. मटकीच्या स्प्राउटची भाजी आवडते. मिसळ सारखी केलेली भाजी आम्हाला सगळ्यांना खूप आवडते, परंतु मिसळ मी जास्त नाही बनवत. पण मटकीची सुकी भाजी मी नॉर्मली जास्त बनवते, त्यांच्या डब्याला वगैरे लागते, मिस्टरांच्या गावलाही आवडते. सो आम्हाला ती म्हणजे जास्त प्रमाणात असते मटकी. आणि हा आहे तांदूळ, जो की मी तुमच्यासोबत शेअर केला होता. तो म्हणजे माझ्या वहिनींनी दिलेला आहे. हा इंद्रायणीचा तांदूळ आहे. त्यांच्याकडे ते मावळच्या एरिया भागामध्ये राहतात, तर त्यांच्याकडे तांदूळ खूप प्रमाणात विकतो आणि त्यांच्याकडे इंद्रायणीचा तांदूळ असतो. तर हा त्यांनी खास बाळासाठी दिलेला आहे. सर्वांसाठी वेगळे तांदूळ आहेत, परंतु बाळासाठी त्यांनी खास आवडीने दिलेला आहे. 1-2 किलो असेल जास्त, म्हणजे मीच त्यांना म्हटलं की जागा नाही तर त्या देणार होत्या जास्त. आणि इथे आहेत माझ्या सासूबाईंनी दिलेल्या कुरड्या. तर मला थोड्यांना वेगळा डबा नाही भेटला, कारण त्यांना जास्त जागा लागलेला डबा हवाय. तर मग मला हा प्लॅस्टिकचा डबा मला फेकून नाही देता येते. सो कुरड्या संपल्यावरती बघूया, तर जागा झाली तर याला कुरड्यांना. आणि कुरड्या हे मी नाही जास्त तळत, फक्त सण वगैरे असेल काही तरच तळतो आम्ही कुरड्या. आणि इथे आहेत काळे वाल, जे की मी तुम्हाला दाखवले. या डब्यात देखील काळे वालच आहेत. आणि याच्यामध्ये आहे अख्ख्या उडदाची डाळ आहे. तर बऱ्यापैकी भरपूर आहे हे अख्खे उडदाची डाळ. तर ही मला कशासाठी लागते, तर उडीद वडे बनवते. आईन ते असताना मी त्यांना उडीद वडे खायला घातले होते, कारण गावाला शक्यतो उडीद वड्याचं नाही बनवत जास्त, उडदाचे पापड जास्त बनतात. आणि मीही उडदाचे 7 किलो पापड बनवले आई मम्मी असताना. त्यांनी मला खूप हेल्प केली पापड बनवायला. तर मी ऍक्च्युली येताना मी 7 पुड्या आणल्या होत्या, माझ्याकडे होत्या रामबंधूच्या 7 पुड्या. सो मग मी असा विचार, माझ्या मिस्टरांना प्रचंड पापड आवडतात, त्यांना रोजच्या जेवणामध्ये संध्याकाळी पापड लागतोच. आणि मग त्यासाठी मी, आणि त्यांना मोठा पापड लागतो, त्यामुळे मग मी असं करते की छोटे छोटे पापड बनवते आणि त्यांना 2 पापड देते. आणि जे की मला छोटा लागतो किंवा मी जास्त नाही खात पापड, आणि गावलाही जास्त नाही आवडत, त्यामुळे असा आमचा प्रकार चालू असतो पापड. आणि 7 किलोचे पापड आम्ही बनवलेत यावेळी. आणि याच्यामध्ये ही देखील बेकिंग पावडर आहे. आणि हा ट्रिपल एक्सेल राईस आहे, जो वेगळ्या पॅकेटमध्ये, म्हणजे हा रोजच्या यूज मधला आहे. आणि ते डबे बाजूला ठेवलेले असतात, त्यातून मी खाली करून घेते, कधी या डब्यांमध्ये ठेवते. आणि ह्या आहेत बिया, तर ह्या मला आईनीच दिलेल्या आहेत. या आहेत आंबट चुक्याच्या बिया आहेत या, जो की मी आता थंडी चालू झाली की मग मी आंबट चुका लावून देईल. आणि आंबट चुका पालकच्या भाजीमध्ये, म्हणजे हटून पालकची भाजी आपण करतो त्याच्यामध्ये टाकून खूप छान लागतो. 1-2-3 कांड्या असतील आंबट चुक्याच्या, तर ते पालकच्या भाजीमध्ये तुम्ही टाकू शकता. त्यासोबत शेपूचेही 2-3 काड्या तुम्ही पालकच्या भाजीत टाकाल तर इतकी सुंदर टेस्टी होते हटून पालकची भाजी. तर तुम्हाला दाखवेल आंबट चुका आल्यावरती मी. आणि जर नाही आला तर मी शेपू आणि पालक मी एव्हरीडे, मला एव्हरीडे नाही परंतु माझं वीकली पालक आणि शेपूची भाजी एक असतेच, तर ती तुमच्यासोबत मी शेअर करेल. आणि इथे आहेत ओट्स, जे की मी वेट लॉससाठी बाळाला दूध वाढण्यासाठी वगैरे खूप कामाला येतात मला. मग मी मसाला ओट्स बनवते किंवा दुधामध्ये वगैरे टाकून त्याच्यामध्ये हनी वगैरे घालायचं, केळ वगैरे घालून असं खाते कधी कधी मला आठवण आली तर, कारण दुधासाठी देखील चांगले असतात ओट्स. आणि हा देखील राईस आहे, जिरा कसारा राईस आहे हा. तर हा एवढा आहे, वेगवेगळ्या याच्यामध्ये ठेवलेले आहेत सध्या. इथे आहे चण्याची डाळ. तर चण्याची डाळ तुम्हाला मी दाखवूच आली, परंतु ही देखील एवढी आहे माझ्याकडे, बऱ्यापैकी वर्षभर पुरतील एवढे कडधान्य आहेत. आणि इथे आहेत काजू, सॉरी इथे आहेत बदाम. हे बदाम आहेत, एवढेच आहेत मे बी, कारण पॅन्ट्रीमध्ये तर एवढेच दिसत आहेत, त्यामुळे एवढेच आहे. गार्गीला भिजवून द्यायला लागतात मला रोज, म्हणजे 4 तरी. आणि इथे आहे धना पावडर. तर एवढीच राहिली आहे, पूर्ण बरणी होती माझी, आता थोडीशीच राहिलेली आहे, संपेल ही. आणि माझ्याकडे अख्खे धणे देखील आहेत, ते तुम्हाला दाखवते, जे की मी भाजून ठेवलेले आहेत. आणि हे आहेत अख्खे धणे भाजून ठेवलेत. आता थोडेसे रोस्ट करेन आणि थोडे थंड झाले की मिक्सरला बारीक करून त्याची पावडर करून ठेवेन. ती पावडर माझी संपली की मग. आणि हा देखील मसाला आहे मम्मीने दिलेला, तर त्या बरणीमध्ये बसला नाही म्हणून मी याच्यामध्ये काढून ठेवलाय तो.
आणि ही आहे शेवयाची खीर बनवतो, तर त्याची खीर आहे. एक खीर होईल याची. तर या डब्यामध्ये मी ठेवली पॅक करून, कारण आपण इकडे पुड्या वगैरे बांधून ठेवतो, तर पुड्या कुठे जातात कधी कधी सापडते नाही. सो मी अशी ठेवली एका डब्बीमध्ये. माझ्याकडे छोट्या छोट्या बऱ्याचशा डब्या आहेत. आणि हा अजून एक कंपार्टमेंटचा डब्बा. तर याच्यामध्ये आहे लाल वाल राजमा म्हणू शकता त्याला. याच्यामध्ये कनोरा आहे, मुगाच्या डाळीचा जो कनोरा चाळून काढला होता मम्मीने, तर तो याच्यात भरून ठेवलाय. मम्मीने ते माझे बरेचसे कडधान्य वगैरे क्लीन करून ठेवत होते, सो त्यांनी ते त्याच्यामध्ये चाळून ठेवलाय. आणि अजून एक पूर्ण डब्बा आहे, मोठ्या कनोऱ्याचा आहे. हा छोटा कनोरा आहे, एवढाच होता म्हणून. आणि याच्यामध्ये आहे डाळ, तर ही आहे चण्याची डाळ. राघव, व्हॉट हॅपन? काय पाहिजे तुला प्ले करायला? धर रघु. आणि हे राघवचं कॅमल आहे, आणि जे की हे स्विंगलाच बांधलेलं असतं. आणि राघवचे युटेन्सिल्स जे आहेत तर ते मी तुमच्यासोबत शेअर करेन. राघव कशामध्ये बसतं वगैरे आता, कारण आता मला असं वाटतंय की मला जरा बरं वाटतंय. सो याच्यामध्ये आहे मखाना, जो की संपलेला आहे, थोडासाच राहिलाय. आणि गाऊला मखाना लागतोच ऍक्च्युली. तिला म्हणजे आपण चिप्स वगैरे खातो, लहान मुलं कशी गावाला वगैरे चिप्स वगैरे, मला एक पुडा द्या चिप्सचा वगैरे, किंवा म्हणजे आई वडिलांकडे हट्ट करतात, तशी माझ्याकडे ती मखानाचा हट्ट करत असते. आणि एवढा टेस्टी, म्हणजे बाकीच्या घरातल्यांनी एवढा ट्राय केला, आमच्याकडे आईंनी वगैरे त्यांना एवढा टेस्टी नाही लागला, परंतु तिला आवडतो. आणि मखाना प्रचंड हेल्दी असतो, तर मी तिला देतेच हा मखाना. आणि आम्हाला आता जास्त आणायचा आहे थोडासा. आत्ता आम्ही अनवरमधून, म्हणजे इथे एक शॉप आहे किराण्याचं, तिथून मागवलं होतं, पण त्याच्यामध्ये किडा निघाला. त्यामुळे मी आता असं विचार केला की अबुशा करायला गेले मी की तिथून पाहून आणेल. आणि मला माहिती, मी आधी जिथे घेत होते तिथे चांगला भेटतो, परंतु इथे मला चांगला भेटला नाही. सो त्यामुळे प्ले करा. आणि तुम्हाला म्हटलं माझ्याकडे मुगाच्या डाळीचा कनोरा आहे, मोठा कनोरा, तर हा एवढा आहे. तर मी सध्या डोसा याचाच बनवते, होल मुगाची डाळ जी बनी भरून आहे त्याचा नाही बनवत, याचाच बनवते. कारण डोसा ऍक्च्युली सगळेजण खातात, तसं नाही की नाही खात. अप्पे बनवू शकता तुम्ही, अप्पे बनवते मी कधी कधी. मला वाटतं मी अप्प्यांचा व्हिडिओ देखील तुमच्यासोबत शेअर केला होता, एकदम मुगाच्या डाळीचे अप्पे बनवले होते मी. आणि हे खास बाळासाठी आणले, तुम्हाला सांगितलं मी. याच्यामध्ये तुम्ही मोदक वगैरे स्टीम करू शकता, आळूची वडी करू शकता. बाळासाठी मला व्हेजिटेबल स्टीम करायचे म्हणून मी घेऊन आली हा. आणि मला प्रचंड, म्हणजे मी अजून ट्रायल नाही केला याचा, पण मी आता ट्राय करेलच एवढ्यात. ओ माय गॉड, पडला. राघा, तू काय केलं राघवने? आणि हे आहेत हळीव, तर हळीवाची खीर बनवतात. अळीव म्हणतात की हळीव म्हणतात माहिती नाही, पण ही म्हणजे ब्रेस्ट फिडिंग साठी खूप छान असते. तर मी याची कधी कधी खीर बनवते माझ्यासाठी, कारण हेल्दी असतात, खूप गरम असतात. आणि आता बाहेर उन्हाळा आहे त्यामुळे जास्त नाही बनवत. कधीतरी मला असं वाटलं खावं काहीतरी तर मी बनवत असते, तुमच्यासोबत मी शेअर करेल. आणि ऍक्च्युली ही मला प्राजक्ताने शिकवली, माझी मैत्रीण आहे प्राजक्ता, तुम्हाला माहितीच आहे. तर प्राजक्ताने मला हळीवाची खीर सांगितली होती कशी बनवायची, तर मी तशीच ट्राय करते नेहमी. आणि हे आहेत सोया चंक्स, जे की गार्गीला प्रचंड आवडतात. मसाले भात वगैरे बनवला की त्याच्यामध्ये तिला आवडतात टाकले. आणि सोया चंक्स हे प्रोटीन रिच असतात, सो मग मी बऱ्यापैकी यूज करते सोया चंक्स. त्याची भाजी शक्यतो नाही जास्त खात, परंतु आम्ही मसाले भातामध्ये टाकतो ते. याच्यामध्ये आहे खडी साखर आणि ही आहे लापशी. तर माझ्याकडे एवढी लापशी आहे, एक डब्बा भरलेला आहे, जी की मला प्रसाद वगैरे बनवायला लागेल आता, गणपती बाप्पा येणार आहेत तर. आणि हे आहे वाळलेलं आलं म्हणू शकता, त्याला सुंठ पावडर म्हणतात. तर याच्यामध्ये सुंठ आहे, अख्खी सुंठ आहे, जी मी एका ठिकाणी बारीक देखील करून ठेवली आहे, कारण पोळ्या बनवायला लागते त्यामुळे. याच्यामध्ये पिस्ता आहे, तर हे रोस्टेड सॉल्टेड पिस्ता आहे, त्यामुळे हे सगळ्यांना आवडतात सॉल्टेड असल्यामुळे. सॉल्टेड नसल्यावरती कोणीही जवळ जात नाही त्या पिस्ताच्या. याच्यामध्ये मुगाची डाळ आहे, आणि ही अजून एक किलोची मुगाची डाळ मला भेटली. प्रचंड आहे माझ्याकडे, आधी होती आणि मी मूग इंडियाला घेऊन ठेवले होते, त्याची पण होती. आणि हे मला माहिती नाही काय आहे माझ्याकडे, मला हे कळतही नाही काय. बघूयात, बहुतेक बेकिंग सोडा असेल माझ्याकडे, पोता बेकिंग पावडर, ती मी भरून ठेवली होती याच्यामध्ये. आणि
ही चण्याची डाळ आहे, तर चण्याची डाळ भरपूर आहे, अजूनही आहे तिकडे चण्याची डाळ. आणि याच्यामध्ये आहेत ट्रिपल एक्सेल राईस आहे, हा प्राईड ऑफ इंडियाचा. ही चण्याची डाळ आहे, अजून ही चण्याची डाळ आहे. आणि त्यासोबतच इथे आहे मोहरी, छोटी मोहरी आहे जी की मला माझ्या मावस सासूबाईने दिली आहे आणि प्रचंड आहे ही अजून. तर ही संपेल ऍक्च्युली, वर्षभर तर मला ही लागली, कारण मला प्रत्येक भाजीमध्ये मोहरी टाकायला म्हणजे खूप आवडतं ऍक्च्युली. काय माहिती, मोहरी तडतडल्याशिवाय पुढे जातच नाही भाजीमध्ये मी. आणि हे आहेत सोरटे, सोरटे जे की भाजीमध्ये वगैरे जातात, शेवग्याच्या भाजीमध्ये वगैरे. आणि सोरट्याची चटणी खूप छान होते, तर एवढे आहेत ते. आणि हा आहे राजमा, जो की मी स्टोरेज करून ठेवलाय अजून, तो बाकीचा संपल्याशिवाय हा नाही काढणार. तर हा ही खूप छान आहे राजमा, लाल राजमा आहे. रघु झालं. आणि या काचेच्या बरणीमध्ये देखील राईस आहे, ट्रिपल एक्सेल राईस आहे. आणि ती काचेची बरणी हेवी आहे, मला भीती वाटते फुटायची, त्यामुळे मग मी हलकी आहे, क्वालिटी एवढी चांगली नाही, सो मी ती हल्लादच ठेवली आहे. मला माहिती आहेत काही काही वस्तू व्यवस्थित चांगल्या आहेत, काही काही नाही आहेत. आणि याच्यात आहे बडीशेप, तर ही बडीशेप देखील मी यूज करते माझं मॉर्निंग ड्रिंक बनवायला, ती त्यासाठीच लागते मला. आणि अजून थोडेसेच आयटम राहिले आता. इथे आहे मूग डाळ, आणि इथे तुम्हाला दाखवलंच या काचेच्या बरणीमध्ये ट्रिपल एक्सेल राईस आहे. त्यासोबतच हा माझ्या सासूबाईंनी इंडियावरून दिलेला मला राईस आहे, जो की डोसा वगैरे त्याच्यासाठी यूज होतो. आणि त्यासोबत इथे आहे चणा डाळ ह्याच्यामध्ये, आणि इथेही चणा डाळ आहे. तर याच्यामध्ये आहे पाणीपुरीच्या पुऱ्या. आणि अशा प्रकारे एवढी माझी फुल पॅन्ट्री आहे. अजूनही काही असेल तर मी तुमच्यासोबत नेक्स्ट ब्लॉगमध्ये शेअर करेन. याच्यामध्ये मसाले आहेत, याच्यामध्ये पॅकेट फूड आहे, जे की मॅगी वगैरे बिस्किट्स वगैरे आणले की त्याच्यामध्ये ठेवतो, जे की सेफ राहतात, तोंड वगैरे फोडलेलं असतात, त्यामुळे मग तुम्हाला झाकून ठेवण्यासाठी त्याचा यूज होतो मला. आणि तिकडे इंद्रायणीचा राईस आहे, आणि तिकडे बाळाचं सामान पडलेलं आहे, बाळ आत्ताच झोपेतून उठलंय. तर अशा प्रकारे आता बाळही कंटाळलेलं आहे इथे बसून. तर अशा प्रकारे एवढेच आयटम आहेत माझ्या पॅन्ट्रीमध्ये. आणि अजून काही वेगळे असेल थोडेफार आहेत, जास्त काही नाही आहे. एक्स्ट्रा यातलंच सामान असेल जे की आतमध्ये आहे खालच्या कंपार्टमेंटमध्ये. तर मी आता हे वरचं उद्या पुसून घेते, आणि मग त्यानंतर हे मी सामान लावून देईल, कारण एकदम मला एवढं जमणार नाही बाळामुळे, तर तो वैतागलेला आहे. चला, तर मी आजचा ब्लॉग इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.